हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर ही आहे कल्पना साडी. आता आपण सेम साडी कशी बनवायची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही आहे माझ्याकडे साडी. ही रेग्युलर साडी आहे, 5.25 मीटरची साडी. जी आपली रेग्युलर आपण घालतो तीच साडी आहे. तिच्यामध्येच आपण एक 7 वर्षाची मुलगी आहे, तिचं हे ब्लाऊज बनवायचं आहे आणि साडी पण बनवायची आहे. तर हा आहे पल्लू. तर सगळ्यात पहिली मी काय केलेलं आहे, पल्लूसाठी हाईट टाकून घेतली. आपल्याला पूर्ण इथे तिची हाईट रेग्युलर म्हणजे छोटी मुलगी असल्यामुळे आपल्याला एवढा पल्लू तर आपण घेणार नाही. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, साडी वरतून पण कमी करणार आहोत आणि रुंदीलाही कमी करणार आहोत. तर मी पहिले तिची हाईट टाकून घेतली. जेवढी तिची हाईट आहे इथे मी 30 टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या हाईटनुसार टाकून घेऊ शकता किती टाकायची आहे. तर मी इथे 30 हाईट टाकून घेतलेली आहे. म्हणजे वरतून जेवढा कपडा होणार आहे तेवढा मी पल्लूपर्यंत येणार तो कट करून घेणार. त्याच्यासाठी मी इथे पूर्ण हाईट टाकून घेते 30 इंचाची. आपले ऑलरेडी 2 इंचाचा बेल्ट लागतो. ही गोष्टही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की आपली म्हणजे ही साडी 32 इंचाची रेडी होणार आहे या पद्धतीने. तर आपल्याला हा पूर्ण जे आहे पूर्ण साडीला 30 इंचाचं जे आहे ते तुम्हाला पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण साडीवरती. आणि आपल्याला सेम म्हणजे जसं आपण पूर्ण आपल्याला साडीला मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत की ही साडी जी आहे ती आपण काय करणार आहोत, आता आपल्याला वरच्या बाजूनेही कट करायची असते आणि आपला जो नेस्ता पदर ज्याला म्हणतो त्या साईडनेही थोडीशी कमी करायची आहे. म्हणजे काय होतं, 7 वर्षाच्या मुलीला ही साडी खूप मोठी होती, 5.25 मीटर. तर आपण काय करणार आहोत, पहिले आपण ही साडी मोजून कट करून घेणार आहोत. मी तिला काय केलेलं आहे, 4.5 मीटरच ठेवणार आहे. प्लस आपल्याला काय करायचं, साडी मोजून डबल घ्यायचा. प्लस 15 इंच 7 वर्षाच्या वरती म्हणजे पल्लूच्या बाजूने मेजरमेंट जर 7 वर्षाच्या वरती असेल तर तुम्ही 5.25 मीटर साडी ठेवू शकता. जर खूप कमी असेल तर एवढी साडी छोट्या मुलींना खूप जास्त होते, त्याच्यासाठी आपण इथे कमी करून घेतो आहे. जसं मुलींना मिऱ्या वगैरे खूप एक्स्ट्रा होत्या, तर मी इथे तुम्ही बघू शकता जवळपास 1 मीटरपर्यंत मी हा जो भाग आहे तो कट करून घेणार आहे साडीतला, म्हणजे साडी कमी करून घेणार आहे. तर हा जो कपडा आहे तो मी कमी करून घेतलेला आहे. हा काय होतो, बेल्टलाही कामं येतो आणि मुलींना चालायलाही कम्फर्टेबल असतं. तर आपण मी इथे थोडासा कपडा, हे बघा माझं इथं थोडंसं साडी खराब पण झालेली होती, त्याच्यामुळे मी एवढा कपडा काढून घेतलेला आहे ऑलरेडी आणि तो कमी पण करायचा होता मला. तर एवढी साडी आपण घेतलेली आहे. आता सगळ्यात पहिले आपण तिची हाईट तर घेतलेली होती. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, पदर काढायचा आहे. तर पदरसाठी परत एकदा मी इथे हाईट टाकून घेतलेली होती. त्याच्यानंतर आता आपल्याला काय, हा जो आहे पल्लू तो आपल्याला इथे हा जो वरचा पार्ट आहे तो आपण इथे कमी करून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला मी जी बोलली साडी हाईटला कमी करायची आहे तर ती आपण इथे कमी करून घेणार. तर पूर्ण मी साडीला इथे वरतून मार्किंग करून घेते आहे आणि वरचा जो भाग आहे तो पूर्ण साडीचा कट करून घेणार आहोत. म्हणजे 30च्या वरती जो पार्ट आहे साडीचा, म्हणजे 10 ते 12 इंच साडी आहे वरतून, तर ती मी पूर्ण इथे कट करून घेते. अख्खी साडी म्हणजे जेवढं मी 4.5 मीटर ठेवलेलं होतं तेवढं मी कट करून घेत आहे. म्हणजे आपल्या मुलीच्या हाईटप्रमाणे आपल्याला साडी बनवायची आहे. तर एवढं पूर्ण कट करून घ्यायचं आहे. ते कट करून झाल्याच्या नंतर आता आपण आपली पुढची साडीची मापी टाकायला सुरुवात करूया. तर हा माझा उरलेला कपडा आहे तो मी बाजूला ठेवते. ही आहे आता साडी जिची आपल्याला बनवायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला इथे आता पल्लू काढायचा आहे. तर पल्लू काढायचा आहे तर काय करायचं आहे, आपल्याला काढायचा म्हणजे याच्यामध्येच ठेवायचं आहे, फक्त मार्किंग करून ठेवायचं आहे की आपल्याला एवढा पल्लू होणार आहेत, म्हणजे जो पदर होणार आहे. तर आपण काय करणार आहोत, पदरसाठी आपल्याला सगळ्यात पहिले आता आपल्याला उंची तर टाकलेली आहे आपण, इथे खाली टाकायचं असतं आपल्या उंचीचा डबल. आता माझी उंची होती 30 इंच, त्याचा मी डबल घेतला आहे म्हणजे 60 इंच, आणि डबल घेऊन आपल्याला 15 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. आता हा आहे माझा डबल, म्हणजे इथे एक सिंगल आणि हा घेतलेला आहे डबल. तो टाकून आपल्याला काय करायचं आहे, 15 इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता हे घेतल्याच्या नंतर पण आपल्याला इथे 15 इंच आपण समोर एक्स्ट्रा घेतो आणि क्रॉस मार्किंग करून घेतो. आता तो झाल्याच्या नंतर मी इथे पण वरती पण आपल्याला क्रॉस मार्किंग करण्यासाठी मी वरतून पण डबल घेतलेला आहे. म्हणजे खालच्या साईडनं आणि वरच्या साईडनं दोन्ही पण साईडनं आपल्याला इथे डबल घ्यायचा असतं. हा जो क्रॉस झालेला तो मी सरळ इथे कट करून घेते, हा जो कपडा क्रॉस होता तो. त्याच्यानंतर आता आपल्याला आपण एक उंचीचा डबल घेऊन ठेवला, फक्त मार्किंग करायचं आहे, कट वगैरे करायचं नाही आहे. आता हा आहे अस्तर, तो आहे 1.5 मीटर, तर मी तो फोल्ड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता हा काय करायचा आहे, आपल्याला पेटीकोटसाठी वापरायचा आहे, म्हणजे याचा पेटीकोट बनवायचा आहे. तर याची आपल्याला पूर्ण उंची जी आहे तेवढी घ्यायची आहे. आता माझी 32ची साडी रेडी होणार आहे, तर मी हा घेणार आहे 30 इंचाचा. तर मी हा पूर्ण घडी करून घेतलेला होता, 4 फोल्ड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला टाकायची आहे हाईट. तर हाईट आपण पूर्ण टाकणार आहोत. तर जी आहे रेडी माझी 30 इंच, तर आपण 30ला 30 टाकणार, कारण साडी आपली 32 इंच रेडी होणार असतील.
खालून ऑलरेडी आपला 1.5 इंच 1 ते 1.5 इंच फोड होतो, त्याच्यासाठी आपल्याला हाईट आहे तेवढी एक्स्ट्राच घ्यायची आहे. म्हणजे 30ला 30 इंचच घ्यायची आहे, ती घ्यायची आहे. ती घेतल्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, इथे आपल्याला जसं पेटीकोट बनवायचा तर आपण ए लाईन टाकणार आहोत. ए लाईनचं जो टाकतो आपण, ए लाईन कट वगैरे करतो त्या टाईपमध्ये. आता इथे काय करणार आहोत आपण, हिपचा फोड टाकायचा आहे. मी इथे पण तुम्हाला ते सांगते की तुम्ही, माझं इथे हिप आहे 28 इंच, त्याचं फोड आलं आहे 7 प्लस 1.5 इंच घेतलेलं आहे. तुमचं किती असलं तरी तुम्हाला इथे हिपचा फोड टाकायचा आहे आणि प्लस 1.5 इंच करून घ्यायचं आहे, म्हणजे 1.5 इंच त्याच्यामध्ये वाढवायचं आहे. ते वाढवल्याच्या नंतर आता आपण डायरेक्टली इथे खालच्या साईडनं जी पूर्ण आपण हाईट घेतलेली होती त्याचा मिडल घेतला आणि मिडलपासून हा जो सरळ येतो आहे त्याच्यापासून आपल्याला थोडंसं क्रॉस करत जायचं आहे. म्हणजे आता हा जो आपण इथे मिडल घेतलेला होता तिथून आपल्याला असं क्रॉस करत जायचं आहे. आता तुम्हाला जर खाली घेर वाढवायचा असेल आणखी, तर हा जो कपडा आहे तो आपण इकडे लावू शकतो, की त्याने काय होतं की घेर वाढला जातो. मी तुम्हाला इथे कटिंग करून झाल्यानंतर दाखवते. तसं आपला घेर किती आलेला आहे, भरपूर आलेला आहे. आपला घेर छोट्या 7 वर्षाच्या मुलीच्या मानाने भरपूर आहे. तरी पण मी तुम्हाला इथे कसा घ्यायचा आहे तो मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. इथे आपल्याला इथे शेप कट करून घ्यायचा आहे, तो आपण राऊंड शेप इथे कट करून घेणार आहोत. वाढवायचा असेल तर तुम्ही इथे वाढवू शकता, नसेल वाढवायचं तर हरकत नाही. आपल्या छोट्या मुलीच्या मानाने आपला घेर जो आहे तो भरपूर आलेला आहे. तर तो झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे असा पेटीकोट रेडी करायचा आहे. तर हा जो आहे मी एका साईडनं, हा जो दोन्ही बाजू ओपन आहे त्याच्या एका बाजूला इथे स्टिच मारून घेणार आहेत आणि हा जो खालचा भाग आहे तो या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे. तरी माझी खालच्या बाजूने स्टिच मारून पण झाली आणि खालचा भाग फोल्ड पण करून झालेला आहे. मी इथे पूर्ण रेडी केलेला आहे. आता हा एक पार्ट आपल्याला ओपनच ठेवायचा आहे, म्हणजे एक बाजू जी आहे ती ओपनच ठेवायची आहे. आणि साडी जी आपण कट केलेली होती, जर तुम्ही तुमची साडी आपण 5 मीटर असेल तर तुम्ही तेवढीही घेऊ शकता, नसेल तर कमी केलेली आहे ती पण घेऊ शकता. आता आपण कट केलेली होती त्याचा मी जो एक सिंगल भाग आहे तो असा मध्ये ठेवणार आहे आणि अस्तर जे आहे ते उलटं करून दोन्हीच्या मध्ये ठेवणार आहे. तर तुम्ही इथे परत बघू शकता, मी परत दाखवते तुम्हाला. ते बघू शकता तुम्ही, हा जो सिंगल पदर आहे तो घेतलेला आहे आणि आपण ह्या दोन्हीच्या मध्ये, म्हणजे अस्तरच्या दोन्हीच्या मध्ये आपण हा साडीचा पल्लू ठेवून या पद्धतीने इथे स्टिच मारून घेणार आहोत. याने काय होतं की साडी पूर्ण आतमध्ये चालल्या जाईल आणि आपला पेटीकोटसारखा रेडी होईल. तर मी जशी आहे तशी स्टिच मारून घेतली. स्टिच मारून घेतल्याच्या नंतर आपण साडी बाहेर काढली. तर इथे बघू शकता तुम्ही, आपला पेटीकोटसारखा आतमध्ये रेडी झालेला आहे. साडी पण एकदम फिनिशिंगमध्ये वरतून आलेली आहे रेडी. तर हा जो आहे तो पल्लू त्याच्या आतमध्ये चालला गेलेला आहे. आता हा झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे पूर्ण राऊंड करून स्टिच मारून घ्यायची आहे. पूर्ण साडीची जी आहे राऊंड एक स्टिच मारायचं आहे, जिथपर्यंत आपली पहिला पल्लू आलेला आहे तिथपर्यंत स्टिच मारायचं आहे. म्हणजे जसं आपण नेसतो ना की त्या टाईपमध्येच. तर ही मारून झाल्याच्या नंतर आता आपण खाली काय करणार आहोत की जेवढा आपला पल्लू आहे, जेवढं आपण पल्लूचं माप काढून ठेवलेलं होतं की उंचीचा डबल, तर तिथं आपलं जे मार्किंग होतं तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. पहिले मी तिथं सांगितलेलं होतं की आपल्या उंचीचा डबलचं आपण जे मार्किंग करून ठेवलं होतं ह्या टाईप इथे, तर आपण इथपर्यंत येणार आहोत. आता मी इथे पल्लू मला लावायचा आहे, तर मी काय करणार आहेत की आपण जो हाईट कमी केलेली होती त्या कपड्याची, त्याची मी बॉर्डर इथे पूर्ण लावून घेते, ज्याने हाईट पण वाढते आणि आपलं पल्लू असा वेगळा दिसतही नाही आहे की असं वेगळा कट केलं असं वाटतही नाही आहे, कारण त्याची बॉर्डर आपण परत त्यालाच अटॅच करून ठेवणार आहोत या पद्धतीने. तर आपल्याला इथे पूर्ण हे बघा तुम्ही, लावल्याच्या नंतर असं वाटतही नाही की आपण इथे बॉर्डर कट केलेली होती. तर इथे आपण लावून घेणार आहोत जिथपर्यंत आपला पल्लू आहे तिथपर्यंत. आता आपल्याला काय करायचं आहे, आता जिथपर्यंत आपली इथे बॉर्डर येते ती अशी क्रॉस ठेवायची आहे. जसं आपला साडीचा पदर असा क्रॉस असतो त्या टाईपमध्ये आपल्या इथे क्रॉस पहिले स्टिच मारून घ्यायची आहे, थोडीशी अशी क्रॉस, किंवा तुम्ही पिन पण लावून घेऊ शकता. स्टिच नाही मारली तरी हरकत नाही, पिन पण आपण सध्या इथे लावून ठेवू शकतो. तुम्हाला पिन लावायची असेल तर पिन लावा, नसेल लावायची तर हरकत नाही. आपण सध्या इथे फक्त असं क्रॉस करून ठेवते. मी तुम्हाला इथे दाखवते की या टाईपमध्ये आपल्याला इथे क्रॉस करायचं आहे. ते करत झाल्याच्या नंतर आता हा जो आपला वरचा जो कपडा उरतोय, हा जो तुम्हाला दिसतोय ओपनवाला, तर त्याच्या आपल्याला इथे प्लेट टाकायच्या आहेत. आता हा जो आपल्या याचा पूर्ण याचा मिडल काढायचा आहे, मिडलला मार्किंग करायची. मार्किंगचे इथे क्रॉस आपल्याला इथे असं हा जो आहे तो पल्लू ठेवायचा आहे आणि हा जो कपडा उरलेला आहे पूर्ण हावाला, याच्या आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहे. तर जशा आपण साडीच्या प्लेट टाकतो तशा आपल्याला याच्या प्लेट टाकायच्या आहे. तर तुम्ही मोजून पण प्लेट टाकू शकता की व्यवस्थित आपल्या ह्या मिडलच्या मार्किंगपासून आपण जसं साडी नेसताना मिडलच्या एक अगोदर एक प्लेट टाकतो त्या टाईपमध्येच मिडलच्या थोडंसं अगोदरपासून, म्हणजे एक प्लेट मागे येऊन आपल्याला प्लेट टाकायची आहे की जेणेकरून त्या प्लेट लावल्याच्या नंतर एकदम परफेक्ट मिडललाच बसल्या पाहिजेत. या पद्धतीने आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायची आहे आणि आपण इथे या प्लेट अशा
जोडून घेणार आहोत. आणि तुम्ही याला ह्या ज्या प्लेट आहे त्या प्लेटला पण तुम्ही काय करू शकता की स्टिच मारू शकता, की तुम्हाला जर वाटत असेल की प्लेट सरकत आहे तुमच्याकडनं, तर तुम्ही या प्लेटला पण एकदम स्पेशली म्हणजे वेगळी पल्लू पेटीकोटला अटॅच न करताच वेगळी स्टिच मारू शकता, नंतर पेटीकोटला लावून घेऊ शकता. हे तुम्ही इथे बघू शकता. मी एकदम सरळ केलं आहे. जेव्हा मी साडी उभी करून सरळ केली तेव्हा एकदम व्यवस्थित प्लेट इथे रेडी झालेल्या दिसत आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथे अशा प्लेट अगदी व्यवस्थित करून घ्यायच्या आहे. ज्या मागे पुढे सरळ ठेवून बघायचे आहे की मागे पुढे दिसतं आहे का. तर थोडंसं मागे पुढे होत असेल तर तुम्हाला प्लेट इथे सरळ करून घ्यायची आहे. वरच्या बाजूने आपण जसं नेसायच्या वेळेस वरती करतो त्या टाईपमध्ये आपल्याला ह्या सगळ्या खालून पण आपल्याला एकदम बॉर्डरवर बॉर्डर ठेवून सगळं व्यवस्थित करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे प्रेसचा पण यूज करू शकता जर साडी खूपच फुगलेली वगैरे असेल तर. नसेल तर हरकत नाही. तर या पद्धतीने आपल्याला इथे प्लेट टाकून घ्यायची आहे. तर प्लेट टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे प्लेट टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या ज्या प्लेट आहेत त्या आपण इथे खाली अस्तरला जे आहे ते असे अटॅच करून घेणार आहोत. अस्तरला स्टिच मारून घेणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही. मी फक्त इथे पहिले प्लेटला जसं सांगते तसं तुम्हाला प्लेटला स्टिच मारलेली आहे. आणि आता ही जी आहे ती आपण याला पण स्टिच मारून घेऊया बॉर्डरला. आणि बॉर्डरवर स्टिच मारल्याच्या नंतर आपल्याला इथे वरती अस्तरला जी आहे पेटीकोटला आपण या प्लेट पकडून स्टिच करून घेणार आहोत, की जेणेकरून आपल्या ज्या प्लेट आहेत साडीच्या मिऱ्या आहेत की त्या पॅक होऊन जातील. या पद्धतीने आपल्याला इथे स्टिच मारून घ्यायची आहे. इथे स्टिच मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हा जो राहतो आहे आपलं त्याला आपलं पूर्ण इथे रेडी होतं. आणि तुमचा ही जी बॉर्डर आहे ती क्रॉस पण एकदम छान पद्धतीने दिसून येते. तर तुम्ही इथे बघू शकता इथे एकदम छान पद्धतीने झालेलं आहे. जवळपास आता आपली साडीच रेडी होती आहे. आता इथे झाल्याच्यानंतर आता हा जो उरतो आहे आपल्याला हा आहे आपला पल्लू. तर पल्लूच्याही तुम्हाला इथे नंतर टाकायचे असेल तर तुम्ही प्लेट मारून एक स्टिच मारून ठेवू शकता, म्हणजे एक अंदाज काढून की शोल्डरपर्यंत किती येतं आहे. आता ही जी साडी आहे आता आपल्याला बेल्ट बनवायचा आहे. तर बेल्टसाठी मी काय करणार इथे 4 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि बेल्टचा जो आहे तो डबल घेतलेला आहे. म्हणजे हा जो पूर्ण जो अस्तरला पुरणार या पद्धतीने डबल करून घ्यायचा आहे. 4 इंचाची पट्टी घेतली ती आपल्याला 2 इंचाची रेडी करायची आहे. म्हणून मी इथे 4 इंचाची घेतलेली आहे आणि ती पूर्ण ह्या साईडनं स्टिच करून घेणार आहे. ती करून घेतल्याच्या नंतर एवढी रेडी झाली. आता आपण अशी खाली फोल्ड करून देणार आहोत. ती आपल्याला इथे एका साईडने जागा ठेवायची आहे की जे आपण त्याच्यामध्ये नॉट वगैरे घालणार आहोत. ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करायची. व्यवस्थित मिऱ्या वगैरे आल्या आहे की नाही बघायच्या. त्या झाल्याच्या नंतर पूर्ण इथे आपलं साडी रेडीच झालेली आहे जवळपास. आता आपल्याला याला नॉड लावायचा असतो तर आपण इथे नॉड एक रेडी करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण नॉट टाकून घेणार आहोत. इथे नॉड पण मी रेडी केलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला नॉट टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने जी आहे ती आपली साडी रेडी झालेली आहे. आता हा जो उरलेला आहे त्याच्या आपण पल्लूच्या मिऱ्या घालून घेऊया. तर ह्या घातल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान साडी दिसते. अगदी म्हणजे रेडीमेड साडीसारखीच झालेली आहे. हिच्यावरती मी पल्लूचं ब्लाऊज पण स्टिच केलेला आहे, पण त्याचा व्हिडिओ आणि फोटो घेतलेला नव्हता, म्हणजे हा फक्त साडीचाच होता. तर ही मी नंतर माझ्या मुलीला ट्राय केली, म्हणजे क्लायंटची होती पण तिला ट्राय केली. थोडी हाईटला तिला जास्त होती पण येऊन गेली. तर मी फक्त एक तुम्हाला ट्रायलसाठी दाखवलेलं आहे की तिला कशी दिसत आहे. तर एकदम छान आणि माझी मुलगी पण खूप खुश झालेली होती.